जय शिवराय मित्रांनो पावसाळी अधिवेशन 2026 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून महिला शेतकरी कायदा पास करण्यात आलेला आहे। हाच कायदा राज्यामध्ये लागू करण्यासाठी आता एक अधिसूचना राजपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे, ज्याच्या माध्यमातून आता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 हा कायदा राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचा शेतीमधील वाढता सहभाग याच्यामुळे या महिला शेतकऱ्यांना एक अधिकृत मान्यता देणं, त्यांना प्रमाणपत्र देणं, त्यांना त्यांची आधार सामग्री एक डाटा तयार करणं आणि विविध योजनांच्या अंतर्गत असलेला निधी या महिला शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं, वेगवेगळ्या योजनांचा लाभ उपलब्ध करून देणं ही एक उद्दिष्ट घेऊन हा कायदा राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्यामध्ये पिकांची लागवड करणाऱ्या महिला ज्या शेतकरी असतील, याचप्रमाणे बीज उत्पादन करणाऱ्या, पशुसंवर्धन करणाऱ्या, कुक्कुटपालन करणाऱ्या, दुग्ध व्यवसायात काम करणाऱ्या, मधमाशी पालन करणाऱ्या किंवा मासेमारी क्षेत्रात काम करणाऱ्या, रेशीम उत्पादन असेल किंवा गांडूळ खत निर्मिती असेल, फलोत्पादन असेल, आळंबी लागवड असेल, कृषी वनकिरण असेल किंवा वनोत्पादनाच्या माध्यमातून काही फुलं पानं गोळा करणं, त्याची विक्री करणं, अशा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या महिला असतील, या सर्वांचा या कायद्याच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये रहिवास करणारे 18 वर्षाच्या वरील जी काही महिला असेल त्या महिलेसाठी हा कायदा लागू असणार आहे। मित्रांनो, जमिनीची मालकी असो किंवा नसो, प्रत्यक्ष या वरीलपैकी जे काही कृषी व्यवसाय होते, या कृषी व्यवसायामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी हा कायदा लागू असणार आहे। भूमिहीन शेतकरी असतील, भूमिहीन पशुपालक असतील, शेतमजूर असतील, रोप पशुचा राखणाऱ्या जे काही गुराखी महिला असतील, अशा महिलांचा देखील या कायद्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्यामध्ये एका हंगामामध्ये आता वर्षामध्ये बऱ्याच साऱ्या ऊसतोड कामगार महिला असतील किंवा इतर वीटभट्टीवरती कामगार महिला असतील, या एका हंगामामध्ये शेती करतात, अशा महिलांचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या महिलांचे पती मयत झालेले आहेत, बेपत्ता झालेले आहेत, ज्या परित्यक्त्या किंवा घटस्फोटित महिला आहेत किंवा एखादी महिला अविवाहित असेल, अशा महिलांचा देखील या कायद्याच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे। आता या कायद्याच्या अंतर्गत काय होणार आहे, तर ग्रामपंचायत नगरपंचायत जे क्षेत्र असतील, या क्षेत्रामधील या महिलांना त्या विभागाच्या माध्यमातून, जसं की ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव ठेवून या महिलांची यादी घेऊन त्या महिलांचे अर्ज स्वीकारून या महिलांना एक प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, शेतकरी प्रमाणपत्र। याचप्रमाणे जर नगरपंचायत असेल तर त्या नगरपंचायतमध्ये सुद्धा त्या क्षेत्रामधील महिलांना अशा प्रकारची प्रमाणपत्र दिली जाणार आहेत। ग्रामसभेच्या माध्यमातून हा ठराव ठेवल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये जे काही पदनिर्देशित अधिकारी असतील, ग्रामसेवक किंवा इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते प्रमाणपत्र दिले जाणार आहे। आणि जर अर्ज नाकारला तरी सुद्धा त्या महिलेला 7 दिवसामध्ये याच्या माध्यमातून कळवलं जाणार आहे। आता याच्यामध्ये जर समजा अपील करायची असेल, एखादा अर्ज नाकारला तर ते अपील सुद्धा त्या महिलेला करता येणार आहे। आणि अशा प्रकारे आता ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, यांच्या माध्यमातून त्या महिला शेतकऱ्यांना एक महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। आता हे प्रमाणपत्र कशासाठी, त्याचा काय फायदा होणार आहे? आता एखाद्या महिलेला जर कृषीविषयक अर्थसहाय्य घ्यायचे, पशुपालन करत असेल, शेळीपालन करत असेल किंवा ती करत असलेला जो काही व्यवसाय असेल, त्या व्यवसायासाठी जर कर्ज हवं असेल, शेतीसाठी कर्ज हवं असेल, तर ते कर्ज त्या प्रमाणपत्राच्या आधारे उपलब्ध करून दिलं जाणार आहे। जे काही योजना वेगवेगळ्या राबवल्या जातात शासनाच्या, बियाणं असेल, खतं असेल, शेतीची अवजारं दिली जातात, यासाठी सुद्धा या महिलांना आता या प्रमाणपत्राच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करता येणार आहे। याच्यानंतर पीक विमा असेल किंवा इतर ज्या काही पायाभूत सुविधा दिल्या जातात, कृषी कर्ज पुरवठा जे काही केसीसी वगैरे असतील, ते सुद्धा याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत। कृषी उत्पादनाचं विपणन, वाहतूक, गोडाऊन असतील किंवा त्याच्यासाठी वाहनाची सोय असेल, अशी वाहनं वगैरे खरेदी करण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य घेता येणार आहे। आणि जे काही विशेष कार्यक्रम राबवले जातील कौशल्य विकासाचे वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा या महिलांना प्रमाणपत्राच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे। आता हा कायदा राबवण्यासाठी समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि या सर्व समित्यांच्या माध्यमातून जसं की महिला सक्षमीकरण कक्ष, सचिव कृषी विभागाच्या माध्यमातून, राज्यस्तरीय नियंत्रण समिती, मुख्य सचिव अध्यक्ष असतील, महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतील, या सर्व समितीच्या माध्यमातून या कायद्याच्या अंमलबजावणीचं नियंत्रण केलं जाणार आहे। त्याच्यासाठी असलेला डेटाबेस तयार केला जाणार आहे। वेळोवेळी जे काही आवश्यक असे बदल असतील ते त्यांच्या माध्यमातून सुचवले जाणार आहेत, केले जाणार आहेत। एकंदरीत काय, तर या कायद्याच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार सुपूर्द करण्यात आलेले, तर एक मोठा दिलासा आता राज्यातील शेतकरी आणि शेतकरी नसलेल्या महिला शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी होणार आहे। आता याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारचा अनुदान निधी जे काही असतील ते सर्व विशेष निधी तयार करून या महिला शेतकऱ्यांसाठी वापरले जाणार आहेत। आता याच्यामध्ये गट स्तरावरती, जिल्हा स्तरावरती कृषी अधिकाऱ्यांना महिला शेतकरी सहाय्यक अधिकारी म्हणून या ठिकाणी पदनिर्देशित केलं जाणार आहे आणि त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या महिला शेतकऱ्यांना जी काही आवश्यक असेल ती मदत या ठिकाणी केली जाणार आहे।
तर अशा प्रकारचे काही महत्वाचे असे निर्णय घेऊन हा कायदा राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील हे महत्वाचं राजपत्र 22 जुलै 2026 रोजी काढण्यात आलेले आहे. धन्यवाद.